नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी सुप्रिया. तर आत्ता वाजलेत सायंकाळचे 6 आणि आमच्याकडे भर उन्हाळ्यात पावसाचं वातावरण आहे. तुम्ही बघू शकता किती वारा सुटलाय. तर मी इवाच्या डॅडींना ऑफिसमधून घरी आणण्यासाठी गेले होते, कारण स्कूटी घरीच होती. तर आता घरी जायचं आहे. घरी जातेवेळी गेट लागलं होतं आणि तिथे बराच वेळ आम्ही थांबलो होतो. शक्यतो गेट 5 ते 10 मिनिटात ओपन होतं, पण आज चक्क अर्धा तास गेट बंद होतं. काहीतरी इश्यू झाला होता. 1 मिनिट सुद्धा बोल झालं नाही, कारण वातावरण इतकं थंड होतं. आता फक्त पाऊस यायचं बाकी होतं. वारा खूप जास्त सुटला होता. मी घरी जाऊन तुमच्याशी बोलते. ट्रेन आलेली आहे. तुम्ही बघू शकता ट्रेन किती स्लो जातीये. त्याच्यामुळेच का होईना आज बहुतेक लेट झालंय. किती सुंदर वातावरण आहे बघू शकता. मी इवाच्या डॅडीला आता घेऊन आली कॉलेजमधून आणि मला आता थंड पाणी प्यायची इच्छा झाली आहे. पाऊस येतोय. आणि मी आता झुल्यावर बसून पाणी पिणार, कारण मी खूप वेळ झोपले होते आणि माझी झोप झालेली आहे. आणि आता थेंब थेंब पाऊस पडतोय. तुम्ही बघू शकता, दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. ॲक्च्युली आता भर उन्हाळा चालू आहे. आय डोंट नो पाऊस कसं काय येतो. न्यूजमध्ये पण दाखवलंय की पाऊस येणार आहे. इतकं सुंदर वातावरण आहे. आम्हाला मंदिरला जायचं होतं. इथे एक जवळच रेणुका माता मंदिर आहे. तर आज मंगळवार आहे. मला पावसाचं वातावरण इतकं आवडतं. माझा जन्मसुद्धा पावसाळ्यातच झालेला आहे आणि इवाचा पण जन्म पावसाळ्यात झालेला आहे. मला पावसाळा इतका आवडतो, त्याची काही लिमिट नाही. आणि मला उन्हाळा अजिबात आवडत नाही, हिवाळासुद्धा आवडत नाही. जेव्हा केव्हा पावसाचं वातावरण येते ना, मला एक वेगळीशी फिलिंग येते. मी सांगत होते की आम्हाला जायचं होतं मंदिरला. आज मंगळवार आहे. इवाच्या डॅडींचा उपवास असतो, त्यांना जायचं होतं. पण आता वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. जर आम्ही निघालो आणि पाऊस आला तर म्हणून आम्ही पाऊस येतच आहे. आला आणि गेला तर आम्ही जाऊन येऊ मंदिरामध्ये, नाही तर मग कॅन्सल. सो गाईज, मी रेडी झालेली आहे आणि आम्ही तर निघतोय मंदिरासाठी. पावसाचं वातावरण आहे, पण पटकन आम्ही जाऊन येणार आहेत. आणि आल्यानंतर मला आता स्वयंपाक पण करायचं आहे. सो लेट्स गो. तर इवा आमच्या बरोबर यायला नाही म्हणते, तिच्या मैत्रिणीसोबत खेळते आणि मी दोघंच जाऊन येणार आहेत. घरून निघतेवेळी पावसाचं वातावरण होतं, पण पाऊस चालू नव्हता. त्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही जाऊन येऊ, पण जसे आम्ही निघालो अगदी 2 मिनिटात पाऊस सुरू झाला. आम्ही घराच्या जवळच होतो आणि जवळ एक ब्रिज होती. ब्रिजच्या खाली आम्ही थांबलो होतो. तिथे 1-2 जणांचे भांडणं पण लागले होते. 2 कारवाले एकमेकासमोर येऊन थांबले होते आणि कोणीही जायला तयार नव्हतं किंवा गाडी मागे घ्यायला तयार नव्हतं. आणि 15 मिनटं त्याच्यातच गेले, पण तरीसुद्धा पाऊस कमी होऊ लागला नव्हता. त्यामुळे आम्ही एक 15-20 मिनटं वाट बघून लगेचच निघालो. थोडंसं भिजलो आम्ही, पण मजा आली खूप दिवसानंतर भिजल्यानंतर, कारण दिवसभर कडक ऊन होतं. आणि तिथून आम्ही गेलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेल्यानंतर मस्त असं दर्शन घेतलं. तर दर्शन झालेलं आहे. चला निघूया घरी. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.